आजकाल आपण बघतोय की कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? कॅन्सर म्हणजे एक असा आजार की त्या अवयवातल्या किंवा एका विशिष्ट प्रकारच्या पेशींची अनकंट्रोल्ड आणि म्हणजे अनियमित आणि बेफाम होणारी वाढ किंवा स्प्रेड किंवा ज्याच्यामुळे त्यांचा बाकी अवयवांवर होणारा परिणाम, ह्याच्यामुळे जो आजार होतो त्याला कॅन्सर म्हणतात. सो कॅन्सर अनेक प्रकारचे असतात. रक्ताचे असतात, कुठल्या बाकी अवयवांचे असतात. प्रॅक्टिकली कुठल्याही पेशीपासून कुठल्याही अवयवातला या कुठल्याही पेशीचा कॅन्सर होऊ शकतो. आत्ता कॅन्सर जसं आत्ता तुम्ही म्हणालात की कॅन्सर वाढतोय हे एक फॅक्ट आहे. दुसरी फॅक्ट ही आहे की कॅन्सर डिटेक्शन होत आहे. तिसरं की बाकी आपलं आयुष्य पण वाढलं आहे. नॉर्मली लाईफ एक्सपेक्टन्सीज जे पूर्वी होते ती आपली वाढली आहे. सो वयानुसार होणारे कॅन्सरचे वाढलेत आणि रिस्क फॅक्टर्स वाढत चालले आहेत. सो इन्सिडन्स वाढला आहे, प्रिव्हॅलन्स वाढला आहे आणि जगणारे पेशंट्स वाढलेत. त्यामुळे ओव्हरऑल जे कॅन्सरग्रस्त आहेत त्यांचं प्रमाण आपल्याला जास्ती दिसतं, कारण ज्यांना कॅन्सर झालं आहे ते जगताना दिसतात. सो तो नंबर ॲड होतो दरवेळी. जे कॅन्सरग्रस्त लोक जे आहेत, ज्याला आपण म्हटलं तर प्रिव्हॅलन्समध्ये ॲड होतो. त्यामुळे एक्झिस्टिंग कॅन्सर पेशंटची संख्या अजून वाढली. अच्छा, म्हणजे उपचार पद्धती मिळत असल्यामुळे किंवा उपचार पद्धती आल्यामुळे कुठेतरी यांचं जे आहे आपण म्हणतोय की आयुष्य वाढलेलं आहे असं म्हणू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर पेशंट वाढलेले आहेत असं म्हणता येईल. पेशंट वाढले ते खरं आहे, डिटेक्शन वाढलं हे दुसरं खरं आहे. तिसरं की कॅन्सर होऊन सुद्धा आयुष्य वाढल्यामुळे कॅन्सर घेऊन जगणारे लोकही जास्ती वाढलेत. ओके. जे पूर्वी आपल्याला दिसत नव्हते. कॅन्सर झाला 6 महिन्यात गेले, पुढे आपल्याला तो माणूस दिसत नव्हता की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आहे, ट्रीटमेंट घेत आहे. आता ते आपल्याला दिसत आहेत, कारण प्रोलॉंग ट्रीटमेंट्स आहेत. बरीच वर्ष काढतात कॅन्सर पेशंट्स. बरोबर. सो आपल्याला ओव्हरऑल कॅन्सरचं प्रमाण जास्त वाटतं. अदरवाईज हे वाढलं हे पण खरं आहे. नक्कीच आपण बघतोय की महिलांमध्ये सर्वाधिक कॅन्सरचं प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळतं. यामागचं प्रमुख कारण काय आहे? 2 महत्त्वाचे अवयव की ज्यांना कॅन्सरची शक्यता जास्ती आहे, असे 3-4 महिला स्पेसिफिक अवयव आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जसं स्तनाचा कॅन्सर झाला, जो महिलांमध्ये कॉमन कॅन्सर्सपैकी एक आहे. स्तनांचा कॅन्सर मेल्समध्ये पण होतो, पण 98-99% स्तनांचा कॅन्सरच्या पेशंट्स महिला असतात. सो हे मोठं कारण झालं. दुसरे की जे गायनॅकॉलॉजिकल अवयव आहेत किंवा ओव्हरीज झाल्या, म्हणजे गर्भाशय झालं, अंडाशय झाली, गर्भाशयाचं तोंड झालं, हे सगळे कॅन्सर्स अवयव स्पेसिफिक आहेत. हे अवयवच महिलांमध्ये आहेत, ज्याच्यात त्यांचं प्रमाण जास्ती आहे. दुसरं, हे अवयव ॲक्टिव्ह अवयव आहेत, त्यांच्यात कॅन्सरचं प्रमाण जास्ती आहे. त्यामुळे महिलांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. बाकीचे कॅन्सर साधारण महिला आणि पुरुष जे ॲडिक्शन डिपेंडंट वगैरे कॅन्सर्स आहेत, जसं की तोंडाचा कॅन्सर म्हणता येईल, स्मोकिंग संबंधित कॅन्सर म्हणता येईल, ह्यांच्यात अजूनही पुरुष प्राधान्य दिसतं, कारण ॲडिक्शन्स ही पुरुषांमध्ये जास्ती मिळतात. बरोबर. मग याची सुरुवातीची लक्षणे कुठली असतात ज्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो किंवा महिलांना एक पूर्वसूचना मिळू शकते की आपण कॅन्सरची टेस्ट आता केली पाहिजे? काय प्रमुख लक्षणं असतात? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे लक्षणापेक्षा मी असं म्हणेन की अवेअरनेस, की कॅन्सरची भीती बाळगण्यात अर्थ नाही, परंतु कॅन्सर होऊ शकतो किंवा कॅन्सर आपल्याला होणार नाही असं कोणी नाही. सो जसं आता एक महिलेचं उदाहरण दिलं की साधारण पोस्ट मेनोपॉझल, म्हणजे ज्यांचा मेनोपॉज झालेला आहे, 50-55 वर्षापासूनची पुढची महिला की ज्यांना ब्रेस्टमध्ये कुठलं तरी वेगळी गाठ वाटते. बरेचदा महिलांना ते जाणवतं, असं मला हिस्ट्रीत लक्षात येतं की त्यांना तो बदल जाणवतो. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांना जाणवलेला बदल त्यांनी नोटीस केल्यावर तो दुर्लक्ष न करणे सगळ्यात पहिला फॅक्टर आहे. दुसरा की पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग आपण म्हणता येईल किंवा ॲबनॉर्मल ब्लिडिंग, की जे त्यांना जाणवतं की हे नॉर्मल नाही आहे. नॉर्मल पिरियडचा पॅटर्न त्या महिलेला माहिती असतो साधारण, त्यांना वेगळे पण जाणवतं की हे काहीतरी वेगळं आहे. पोटातले काही लक्षणं, ही सगळी लक्षणं त्या माणसाला जाणवतात, त्यांना दुर्लक्ष नाही करणं हे सगळ्यात पहिला घटक म्हणता येईल. मला सांगा, अनेक वेळा कॅन्सरची अशी लक्षणं असतात की ती साध्या आजारांसारखी वाटतात, म्हणजे ताप आला आहे किंवा अंगदुखी आहे, अशा टाईपची जी नॉर्मल लक्षणं आहेत. मग अशी कोणती लक्षणं आहेत की जी अजिबातच महिलांनी दुर्लक्षित करू नये? जसं आपण आत्ता म्हटलं की कुठल्याही ॲबनॉर्मल, आपण ब्रेस्ट जर कॉमन कॅन्सर म्हटला तर कुठलाही ॲबनॉर्मल लागणारी गाठ किंवा आकारात बदल,
किंवा बगल म्हणजे काखेत लागणारी गाठ हम्म. ही कॉमन लक्षणं असतात. दुसरं निप्पलमध्ये काही होणारे चेंजेस असू शकतात. ज्यांचे पिरियड्स बंद झालेत त्यांच्यात होणारं ॲबनॉर्मल पी ब्लिडिंग म्हणजे मासिक पाळीसारखं ब्लिडिंग की जे आता पाळी बंद झाली आहे पण पिरियड्स येत आहेत. पिरियड्स येत आहेत. ओके. किंवा पोस्ट कॉयटल म्हणजे फिजिकल रिलेशन्स नंतरचं ब्लिडिंग की जे नॉर्मल नाही. हे अशी काही लक्षणं ही महिला कॅन्सर संबंधित झाली. दुसरं महिलांमध्ये बाकीचं कॅन्सर होत नाहीत असं नाही. हे महिला स्पेसिफिक कॅन्सर झाले. बरोबर. महिलांमध्येही लंग कॅन्सर होऊ शकतो, महिलांमध्येही पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. सो बदलल्या जाणाऱ्या सवयी जसं संडासमध्ये कधी रक्त जात आहे, वेगळ्या प्रकारे काही वाटतं आहे, बऱ्याच काळापर्यंत चाललं आहे, कधी अचानक लूज मोशन्स म्हणजे डायरिया होतो आहे, कधी कॉन्स्टिपेशन होतं आहे, हे बदलणारे बॉवेल हॅबिट्स किंवा हे असे काही घटक आहेत. बराच काळ चालणारा खोकला, ॲबनॉर्मली बराच काळ येणारा ताप की ज्याचं बाकीचं काही सापडत नाही आहे, तर ही लक्षणं कॅन्सरची असू शकतात. त्याच्यासाठी म्हणतो आहे की ही लक्षणं कन्फ्युजिंग आहेत. आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा आपले जे फिजिशियन आहेत त्यांचा सल्ला घ्यावा, पण त्यांना विचारायला हरकत नाही की आपण काही स्पेसिफिक कॅन्सर नाही आहे ना बघण्यासाठी करायची गरज आहे का, हा प्रश्न विचारायला काही हरकत नाही.